हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्यास सामोरे जा आणि जिंका. स्वप्ने पहा, ती प्राप्त करा. यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. प्रयत्न करणे कधीही सोडू नका. अपयश हा यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे. तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला. जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती आपल्यात असते. जर तुम्ही प्रगती करण्याच्या दिशेने चालू शकत नसाल तरी थांबू नका. आयुष्यातील कठीण प्रसंगी नेहमी आशावादी राहा, कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतो. आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, त्यातूनच तुम्ही यशस्वी होऊ शकता. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट ही एक नवीन शिकवण आहे, जी आपल्याला अधिक मजबूत बनवते. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते. आपल्या ध्येयाचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. आजचा दिवस हा नवीन सुरुवातीची संधी आहे. गेल्या काळाच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे. आयुष्याची खरी गुरुकिल्ली म्हणजे अनुभव. तो तुम्हाला अशी शिकवण देईल जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. आयुष्य हे एक संग्रहालय आहे, ज्यात प्रत्येकाच्या कहाण्या आहेत. तुमची कहाणी इतरांना प्रेरणा देणारी बनवा. आयुष्यातील प्रत्येक चढ आणि उतार हे आपल्याला काहीतरी शिकवत असतात. त्यांच्याकडून शिका आणि पुढे जात राहा. वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचे समाधान मानून चला. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेवा, त्यामुळे यश संभवते. तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेने चालत राहा, जरी मार्ग अवघड असला तरी. आयुष्यातील प्रत्येक अपयश ही यशाच्या नवीन दिशेकडे टाकलेले एक पाऊल आहे. या मर्यादेनंतर पैशाचा काहीच उपयोग होत नाही. एकाग्रता आणि साधेपणा माझ्या आयुष्यातील मंत्र आहे. निष्ठेने आणि तत्त्वाने जे मिळवाल तेच आयुष्याच्या बेरजेला राहतं. बाकी नियतीच्या वजाबाकीत गायब होतो. अनुभव सांगतो की एक विश्वासू मित्र 1000 नातेवाईकांपेक्षा चांगला असतो. संस्कार आणि विकास जो साध्य करतो तो माणूस असतो आणि जो साध्य करत नाही तो प्राणी असतो. जीवनात शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी उडायचे सोडत नाही. या आयुष्यात योग्य ठिकाणी पोचण्यासाठी वेगापेक्षा दिशेला फार महत्त्व असते. प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊ शकतोच असे नाही, परंतु प्रत्येक यशाचे कारण हे मात्र प्रयत्नच असते. लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या, कारण आता लोक मनानुसार नाही तर गरजेनुसार वागतात. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून सुरुवात करा. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर टिकून राहायचं असेल तर चाली रचत राहाव्या लागतात. प्रमाणाच्या बाहेर आपण कुणाच्या आयुष्यात असू आणि आपण त्याला नको असू, त्यासारखं अपमानास्पद काही नाही. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. वेळ ही मुकी नाही, ती फक्त वेळेवर सांगते कोण कोणाचे आहे. आणि काळ आयुष्यातील सर्वात महान शिक्षक आहेत. काळ वेळेचे महत्त्व शिकवतो तर वेळ आपल्याला काळाचे महत्त्व शिकवते. जेवढा वेळ लोक इतरांना समजण्यात घालवतात, तेवढा वेळ जर स्वतःला ओळखण्यात घालवला तर आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल.
योग्य वेळेवर घेतलेले कडू घोट देखील आयुष्याला गोड करून टाकतात. जर योग्य दिशा आणि योग्य वेळ याचे ज्ञान असेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसेल. यशस्वी होणं सोपं नसतं. लाखो लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो. यशस्वी होण्यासाठी यशस्वी होण्याच्या इच्छेपेक्षा अयशस्वी होण्याची भीती अधिक असावी. जिद्दीपणा कोणीही एका रात्रीत सफल होत नाही. झुकावं तेवढंच जेवढं गरजेचं असेल. जास्त झुकलात तर त्यामुळे समोरच्याचा अहंकार वाढू शकतो. डोळे आणि कान यामध्ये 4 बोटाचे अंतर असते. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी घाई करू नका. पडताळणी करा. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण. दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की तो नाहीसा होतो. मेहनतीशिवाय कोणतेही स्वप्न पूर्ण होत नाही. सकारात्मक विचारांनीच आपले जीवन साकारते. आनंद हा बाहेरून मिळवलेला नसून आपल्या आतून उमटणारा असतो. आत्मसंतुष्टी हाच खरा आनंद आहे. धैर्य ही सर्व कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण हे अपयशातून मिळते. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. समर्पण